श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये एक स्त्री राहत होती. तिचा नवरा कामासाठी बाहेर गेला होता आणि महिन्यांपासून काहीच खबर नव्हती. घरात अन्न नव्हतं, पैसाही नव्हता. 2 लहान मुलं भुकेनं रडत होती. शेवटी ती स्त्री रडत रडत स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेली. ती काही बोलली नाही, फक्त त्यांच्या समोर एक रिकामं भांडं ठेवलं. स्वामींनी त्या भांड्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, हे भांडं रिकामं नाही, विश्वासाने भरलेलं आहे. ती स्त्री काहीच समजली नाही. ती घरी परत आली. घरी पोहोचल्यावर शेजाऱ्यांच्या एका माणसाने दार ठोठावलं. तो म्हणाला, तुझा नवरा जाताना काही धान्य माझ्याकडे ठेवून गेला होता. आज अचानक आठवलं, घेऊन जा. तिच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी तिचा नवरा सुरक्षित परत आला. तो म्हणाला, मला अचानक वाटलं की घरी परतावं. मनात कोणीतरी सांगितलं. त्या स्त्रीला समजलं, स्वामींनी चमत्कार केला नव्हता, पण योग्य वेळी योग्य लोकांना आठवण करून दिली. स्वामी समर्थ चमत्कार करत नाहीत. ते आपल्याला आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच त्यांच्यावरची श्रद्धा कधीच कमी होत नाही. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.